बेडूक आणि साप. एका हिरव्यागार तलावाजवळ एक छोटा बेडूक राहत होता. त्याचं नाव होतं चिंटू. चिंटू खूप आनंदी आणि गोड स्वभावाचा होता. तो दिवसभर पाण्यात उड्या मारायचा आणि टर्र टर्र गाणं गायचा. एके दिवशी तलावाजवळ एक भुकेला साप आला. सापाने चिंटूला पाहिलं आणि मनात म्हटलं, आज तर छान जेवण मिळालं. साप हळूच चिंटूकडे सरकत गेला. पण चिंटू खूप चतुर होता. त्याने सापाला पाहिलं आणि लगेच विचार केला. चिंटू मोठ्याने ओरडला, अरे साप भाऊ, मला खाल्लंत तर तुम्हाला त्रास होईल. साप आश्चर्याने म्हणाला, का बरं? चिंटू म्हणाला, मी या तलावाचा राखणदार आहे. मला खाल्लंत तर तलावातील सगळे प्राणी घाबरून पळून जातील. मग तुम्हाला रोजचं अन्न कुठून मिळेल? साप थोडा विचारात पडला. हो खरंच, हा बेडूक बरोबर बोलतोय असं त्याला वाटलं. साप म्हणाला, ठीक आहे चिंटू, आज तुला सोडतो. पण तू सगळ्यांना सांग, मी वाईट नाही. चिंटू हसत म्हणाला, नक्कीच साप भाऊ. साप शांतपणे निघून गेला आणि चिंटू आनंदाने पुन्हा पाण्यात उडी मारली. गोष्टची शिकवण. संकटात घाबरू नये, शांत राहून बुद्धीने मार्ग काढावा.